झी 24 तास एक पाऊल पुढे। ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलीची गोष्ट रंगभूमीवर घेऊन येत आहेत निर्माते महेश मांजरेकर। ते ठष्ट ह्या नाटकाच्या माध्यमातून या नाटकात 6 स्त्री पात्रांच्या प्रमुख भूमिका आहेत। या नाटकाविषयी अधिक जाणून घेऊया महेश मांजरेकर यांच्याकडूनच। ठष्ट ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट हे आगळं वेगळं नाटक लवकरच तुमच्या भेटीला येत आहे। स्त्री प्रधान नाटक आहे आणि आता आपल्या सोबत द ग्रेट मराठा एंटरटेनमेंटचे महेशजी आहेत। महेशजी खूप खूप स्वागत आहे। एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे, स्त्री प्रधान असं नाटक आहे। एकूणच सगळ्यात आधी नाटकाविषयी काय सांगाल? नाटक नाही कसं, मी आधी ठष्ट हे नाव ऐकूनच मी थोडा इम्प्रेस झालेलो। मग मी संजय पवारला विचारलं याचा अर्थ काय, तर त्यांनी मला सांगितलं ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट, ठ आणि ष्ट असं त्यांनी घेतलेलं। तर मला तिथेच थोडंसं ते इम्प्रेसिव्ह वाटलं आणि मग मी जेव्हा वाचलं तर खरंच म्हणजे इट वॉज अ शॉकिंग प्ले। म्हणजे शॉकिंग इन द सेन्स आपण बऱ्याचशा गोष्टी आज समाजात बाकी सगळं काय म्हणतात ॲडव्हान्स झालं आहे, बाकी सगळं मॉडर्न झालं आहे, पण मुलींच्या बाबतीत आपण बायकांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत आपण अजूनही थोडेसे कन्झर्वेटिव्ह आहोत। कुठेतरी ते कन्झर्वेटिव्ह हे मोडलेल्या मुलींची गोष्ट पण म्हणू शकतो। जरासं बोल्ड नाटक आहे, बोल्ड इन द सेन्स आता ह्याच्यात काही दाखवायचं काही हे नाही, 6 बायका आहेत त्यामुळे तसं नाही, पण विचारांनी खूप बोल्ड नाटक आहे। आणि जेव्हा नाटक वाचलं तेव्हा मला खरंच आय वॉज शॉक्ड की आज खरं म्हणजे आता ह्या गोष्टी आपल्याला ठाऊक असतात पण हे कुठेतरी आपल्याला सांगायला लागतं की कसं आज समाजात प्रत्येक माणसाचा विचार करण्याची पद्धत आहे मुलींच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत। तर संपलं नाटक वाचन संपल्या मी डिसाईड वी वर नियरली ऑन, म्हणजे त्यात दिवसापासूनच आम्ही तालमीची तयारी सुरू केली आणि इट इज अ वंडरफुल प्ले। मला वाटतं की इट इज आजचं नाटक आहे आणि सगळ्यांनी बघावं। म्हणजे आता आय डोंट नो कुठल्या ऑडियन्ससाठी थोडंसं इट कॅन बी अ लिटल शॉकिंग, पण मला वाटतं आपण आयुष्यात नॉर्मल आयुष्यात पण बऱ्याचशा गोष्टी शॉकिंग आपण सहन करतो आणि आपल्याला सवय झाली, पण हे नाटक इज 1 स्टेप अहेड ऑफ इट्स टाइम्स। मुलींच्या आयुष्यात लग्न ते ठरणं ते मोडणं एवढा फरक पडू शकतो? हिच्यासारखी शिकलेली मुलगी ओढणी कपाळावर घेऊन हळद कुंकू लावून डेस्टिनी वगैरे बोलते? आरशासमोर उभे राहा नागवे आणि विचारा 10 प्रश्न स्वतःलाच। का मोडलं लग्न? 4 दोष स्वतःचे असतील ना तर ते मान्य करा आणि स्वीकारा। नव्हतं जमलं, नाही जमणार, ठीक आहे? लोक लाजच तो जमवून घ्यायचं का? लग्न लोकांसाठी करता का स्वतःसाठी? अनामिका, नॉट ब्रेव ॲज यू आर। माझी बुद्धी नाही चालत तेवढी। फायनली मी सुद्धा एक मिडिक्रस मुलगी, माझ्यावर तेच संस्कार। कसले संस्कार? महेशजी, आत्ता पण समाजातलं जे वातावरण आहे ते दूषित झालेलं आहे। दिल्ली रेप केस बघा, त्यानंतर आता पुन्हा 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि त्याच वेळेला स्त्री प्रधान एक वेगळ्या विषयावरचं हे नाटक नक्कीच काहीतरी वेगळेपणा। काय असतं की रेप हा विषय तुम्ही काढलात म्हणून, पण काय म्हणजे व्हॉट स्टॉप्स पीपल, म्हणजे कायदा बनवण्यापासून हाऊ इज इट स्टॉपिंग पीपल फ्रॉम गिव्हिंग द डेथ सेंटेन्स टू रेपिस्ट? मला अजूनही कळत नाही। कायदा असेल तर कुठेतरी त्या भीतीपायी तरी ते कमी होईल। सोनं नाणं देणं घेणं घ्या, पण ह्या पोरीला न्या। अशातलं हे असं मोडलं लग्न की झालं, पोरगी गेली 12च्या भावात। अख्खं ना घर तिच्या असं जीवावर उठतं, नकोशी करून टाकत ती। म्हणून तर ती रीत आहे गावाकडे मुलींची नावं नकोसा ठेवायची। पण इतकी नकोशी होती पोरगी। आता तर काय जन्माआधीच मारून टाकतात आणि समजा जन्म झाला तर ही आहे अशी मारतात। हे आहे आपल्याकडे। म्हणजे कसं असतं की स्त्री भ्रूणहत्या आपल्याकडे एवढी रॅम्पंट आहे की आणि इवन इन एज्युकेटेड स्टेट्स, म्हणजे महाराष्ट्रात पण आहे ते, म्हणजे UP बिहारमध्ये तर आहेच पण महाराष्ट्रातही आहे। आणि वाय म्हणजे तर त्या कुठेतरी मला त्याचं उत्तर या नाटकात आहे। त्याला ही पोरं पण ना त्याला चान्स मिळाला तर काहीही कमेंट वाचतो, प्रश्न विचारतो। एक काय म्हणाला नाही ते, आणि त्याला म्हटलं तुला जाड पोहे आणि पातळ पोहे त्यातला फरक तरी कळतो का रे? वाटाणे आणि शर्टाच्या आतलं टरबूज लपवत तू काय मला म्हणतो जाड आहे म्हणून? पुढे मग मीच कंटाळले। त्याला रोज उठा आणि आपला अपमान करून घ्या, कोणी सांगितलंय?
मग आपण मॉलमध्ये गेल्यावर एखादा टॉप निवडतो ना, बरा आहे रोजच्याला, तसा एक निवडला आणि त्याने मला. मग टिपिकल फोन मेसेजेस सुरू झाले आमचे. आज झाली का आठवण? अरे नाही रे पिल्लू, मी बिझीच होते वगैरे वगैरे. मुलगी जन्माला येणं म्हणजे माझी मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा मी अस्तित्व नावाचा सिनेमा लिहिला. त्याच कारणासाठी लिहिला की आय वॉज सो हॅपी की आय गॉट अ डॉटर. आणि मग मला वाटलं की ती आजच्या सोसायटीमध्ये जगणार आहे आणि तिच्या अस्तित्वात काय आहे, काय तिची आयडेंटिटी काय. आज आपल्या समाजात एक मुलगी जो जन्माला येते ना, ती जन्माला येऊनपासून तिच्या मरणापर्यंत तिला एक नाव फिक्स मिळत नाही. तिच्या नावात पण चेंजेस होत असतात. सो वाय, म्हणजे तिचं तेवढी पण आयडेंटिटी नाही आहे का? तर कुठेतरी ते प्रश्न मला खूप सतावत होता. आणि आपण काय विचार करतो की आज ती मुलगी आपण एक बर्डन का समजतो? वाय डू वी ऑलवेज ट्रीट अ बॉय ॲज अन ॲसेट अँड अ मुलगी ॲज अ लायबिलिटी? जेव्हा अर्धे मुलं लग्न केल्यावर बायकोला घेऊन निघून जातात. हाफ द हार्टेक्स फॅमिलीजमध्ये बिकॉज मुलगा आईवडिलांकडे लक्ष देत नाही. आणि इफ यू गो अँड सी, म्हणजे तुम्ही पर्सेंटेज बघितलं गेलं तर मुलगीच आईवडिलांची काळजी घेते जास्त. सो वाय डू वी डिस्क्रिमिनेट? तर मला ह्यातलं काय वाटतं, दोन कॅरेक्टर मला खूप आवडतात. त्यांना दे हॅव एक्सेप्टेड द फॅक्ट, दे आर व्हेरी हॅपी दॅट देअर डॉटर आणि दे डोंट फील दे आर एनी लेसर देन मेन कुठल्याही बाबतीत. तर आय डोंट, आपल्याकडे थोडेसे लॉज स्ट्रिक्ट असणं खूप गरजेचं आहे. नाटकात 2 अशी पात्र आहेत जी कंटिन्युअस स्मोकिंग सीन्स ज्यांचे आहेत, त्याचबरोबर नाटकाची भाषा आहे तेही थोडीशी बोल्ड आहे. त्यामुळे कुठेतरी प्रेक्षक जे आहेत नाटक एक्सेप्ट करतील, काय वाटतं? नाही, तो विचार कधी मी केलेला नाही. काय आलं, आपण ठरवून कमर्शियल नाटक करायचं नाहीच आहे. मला तेच नाटक करायचे जे मला भावतं, जे मला वाटतं की इट इज आजच्या स्थितीत ते परफेक्ट भाष्य करतं. आणि मला वाटतं स्मोकिंग इज बॅड फॉर हेल्थ, असं मी कायम म्हणतो. म्हणजे आय यूज टू स्मोक वन हेल ऑफ अ लॉट, पण आज मी गेली 6 वर्ष सिगरेट सोडली. विच आय फील स्मोकिंग इज द वर्स्ट मेनेस. खूप म्हणजे भले आपण म्हणतो स्मोक करणारा माणूस कोणाला त्रास देत नाही, पण डेफिनेटली देतो. कारण सोसायटीमध्ये आज पॅसिव्ह स्मोकिंग एवढं वाढलेलं आहे, पोल्युशन एवढं वाढलेलं आहे. पण दॅट इज ते एक काय म्हणतात त्याला स्टेटमेंट म्हणून केलेली गोष्ट नाही आहे. त्या आपण एका पुरुषाला स्मोकिंग करताना डज इट शॉक अस? सो वाय विल इट शॉक मी वेन अ वुमन इज स्मोकिंग? हे परत आपले ते डबल स्टँडर्ड असतं ना. मुलगी सॉरी बापरे सिगरेट पिते, बरं मुलगा पितो सिगरेट, त्याला काहीच म्हटलं जात नाही. पण त्यामुळे इट इज नॉट ॲडवायझिंग स्मोकिंग इन एनी विच वे. बरं लँग्वेज आहे ती मला वाटतं ना की आय थिंक पीपल आर यूज टू हिअरिंग मच मोर कलरफुल लँग्वेज नॉर्मल लाईफमध्ये. बरं त्या कॅरेक्टर्स बोलतात ते त्या सिच्युएशनला बोललेल्या गोष्टी राईट आहेत का रॉंग आहेत याचा पण आपण थोडंसं जर का विचार केला तर मला वाटतं त्या इफेक्टसाठी नाहीच आहे. तर तू म्हणाली जसं कोणी येईल की नाटकं करायला, तुम्ही विचार करणं कधीच सोडलेलं आहे. मी ज्यावेळेला नाटकं करायला लागलो तर मी ठरवलं यू शुड डू प्लेस विच यू फील आर राईट. मग कमर्शियली नाही चालली वेल अँड गुड. नक्कीच. चला, खूप खूप धन्यवाद आमच्याशी इतके आपुलकीने बोललात आणि या नाटकासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. तेव्हा वैचारिक बोलणेस असलेलं हे नाटक लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप शिंदेसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.